गतविजेत्या विदर्भाने आपल्या यंदाच्या रणजी मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे। नागालँड विरुद्धच्या सामन्यात विदर्भाने पहिल्या दिवशी 3 बाद 302 चा डोंगर उभारलाय। विदर्भाचा सलामीवीर अमन मोखडेने नाबाद शतक झळकावलं तर ध्रुव शोरे आणि यश राठोडने खणखणीत अर्धशतक झळकावली। पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अमन मोखडे 148 तर यश राठोड 66 धावांवर खेळत होते। यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय पाहत राहा 10च्या बातम्या। ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात 2 शाळकरी मुलांच्या गटात तुफान हाणामारी। मुंब्र्यातल्या खडी मशीन इथे घडलेला प्रकार। कोथरूडमध्ये कारला अचानक आग। कोथरूड मेट्रोच्या पुलाखाली कारला अचानक आग। सुदैवाने जीवितहानी नाही। गाडीच्या बोनेटमध्ये आग लागल्यामुळे गाडीचं मोठं नुकसान। पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती। कामगारांना श्वसनाचा तसंच त्वचेचा त्रास जाणवू लागल्यानं प्रकार उघड। उत्पादन सुरू असताना डायर मशीनमध्ये बॅग फुटून झालेल्या दुर्घटनेमुळे वायू गळती झाल्याची। कोल्हापुरात रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या 4 दुचाकींवर रिक्षा उलटली। रिक्षामधील प्रवाशांसह रिक्षाचालक जखमी। रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकच्या मालेगावात प्रलंबित मागण्यांसाठी पोषण आहार कर्मचारी आक्रमक। मालेगावात सुरू केलं धरणं आंदोलन। राज्यातल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग। भंडाऱ्यामध्ये ग्रामपंचायत संगणक परिचालकांनी रोखून धरला मुंबई कोलकाता महामार्ग। तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं आंदोलनकर्ते संतप्त। वर्षभर रखडलेलं मानधन मिळावं या मागणीकरता 3 दिवसांपासून आंदोलन। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 4थ्या दिवशी वाहतूक कोंडीचा फटका। मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी। पुण्याच्या वाघोली भागातील एका प्रसिद्ध शाळेच्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला कानशिलात लगावली। मधल्या सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गात वेळेत न आल्यानं मारलं। पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। शाळा व्यवस्थापनाकडून शिक्षिकेला नोटीस। शिक्षिकेच्या मारहाणीनंतर पुण्यामध्ये संबंधित पालकांची शाळेसमोर अजब मागणी। विद्यार्थ्याने शिक्षिकेला सर्वांसमोर मारावं अशी पालकांनी मागणी केल्याचा शाळेचा दावा। त्यावर शाळेने पालकांना विद्यार्थ्याचा दाखला घेऊन जाण्यास सांगितल्याची माहिती। मुंबई सोलापूर विमानसेवेला आजपासून सुरुवात तर फ्लाईट सोलापुरात लँड झाल्यावर वॉटर कॅननने देण्यात आली सलामी। गडचिरोलीमध्ये आदिवासी समाजाचा विराट जनआक्रोश क्रांती मोर्चा। मोर्चामध्ये हजारो नागरिकांची उपस्थिती। धनगर समाज आणि बंजारा समाजाला आदिवासी समाजात समाविष्ट न करण्याची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी बेस्ट कामगार सेनेकडून उद्या आंदोलन। आमदार सचिन अहिर, नितीन नांदगावकर यांच्या नेतृत्वात उद्या वडाळा डेपो इथे आंदोलन होणार। सिंधुदुर्गाच्या दोडामार्गमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी धांदल तर या पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग। कल्याण पूर्वेतील पाणी प्रश्नी मनसे आक्रमक। घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार। पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत अधिकाऱ्यांकडून वारंवार आश्वासन, मात्र पाणी नाही। अहिल्यानगरमध्ये हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानावर लावले भगवे झेंडे। काही दिवसांपूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करावी असं केलं होतं वक्तव्य। पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती। कामगारांना श्वसनाचा तसंच त्वचेचा त्रास जाणवू लागल्यानं प्रकार उघड। उत्पादन सुरू असताना डायर मशीनमध्ये बॅग फाटून झालेल्या दुर्घटनेमुळे वायू गळती झाल्याची माहिती। मध्य रेल्वेच्या 6 स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांसाठी मध्य रेल्वेचा निर्णय। अभिनेते पंकज धीर यांचं निधन। पंकज धीर यांनी महाभारतात साकारली होती कर्णाची भूमिका। वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। गेल्या काही काळापासून ते गंभीर आजाराशी लढत होते। ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई। सिनेमाचं देशभरातलं कलेक्शन 460 कोटीहून जास्त तर जगभरातल्या कमाईचा आकडा 650 कोटींपेक्षा जास्त। विदेशातल्या भारतीयांना यंदा दिवाळीचा फराळ तिखट लागणार। अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे